नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। आणि हेच मळोली गावचा युवक विजय विष्णू घाडगे याने करून दाखवलं आहे। विजयची परिस्थिती अतिशय गरीब, आई वडील शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आपल्या आई वडिलांचे कष्ट विजय लहानपणापासून पाहत होता। त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षित व्हावं यासाठी आई वडिलांची ही धडपड। विजयने महाराष्ट्र पोलीस दलाकरता प्रयत्न सुरू केले आणि त्याला यश मिळाले। विशेष म्हणजे विजयने कोणतेही क्लासेस अथवा पोलीस भरती अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला नव्हता। तो अभ्यास आणि स्वतःचा कष्ट या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाला। विजय हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगेरामाळ मळोली या शाळेचा माजी विद्यार्थी। शाळेच्या माजी विद्यार्थ्याची पोलीस दलात निवड झाली। त्याच्या या यशाबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदनसिंह जाधव, उपाध्यक्षा सौ आशा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय गुजर, दीपक जाधव, विजयचे वडील विष्णू घाडगे, गोरख घाडगे, नीता घाडगे, संध्या घाडगे, गौरी घाडगे, मुख्याध्यापक संतोष काळेसर, सहशिक्षिका पाटोळे मॅडम यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते। या सन्मानाला उत्तर देताना विजय म्हणाला की पोलीस दलातील भरती निवड झाल्यामुळे निश्चितच आनंद झाला आहे। ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो, प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले, त्या शाळेत सन्मान घेणं हे अभिमानास्पद आहे। भविष्यात स्वतः मी शाळेची मान उंचावत राहील असा विश्वास यावेळी त्याने व्यक्त केला। यावेळी मुलांनी आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजय सारखे कष्ट आणि जिद्द ठेवण्याची आवश्यकता असून भविष्यात सुद्धा शाळेच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे विद्यार्थी शाळेचा नावलौकिक उंचावतील, असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदनसिंह जाधव यांनी केले। विजयच्या या यशाबद्दल त्याचे मळोली पंचक्रोशीतून कौतुक होत आहे।